अच्छा, तुम्ही ट्रेकसाठी शूज घेताय ना, तर हा व्हिडिओ नक्की बघायचा. एक म्हणजे ब्रँड कोणता पण वापरा, पण शूजमधले काही घटक हे तुम्हाला असायलाच पाहिजे. उदाहरणार्थ ट्रेकचा शूजचा जो सोल आहे ना, तो रबरी असायला पाहिजे, त्याला उंचवटे असली पाहिजे जेणेकरून ग्रीप चांगली मिळेल, आणि फ्लेक्सिबल म्हणजे पाय जो आहे ना तुमचा चालताना थोडा आरामदायी असला पाहिजे, सो फ्लेक्स व्हायला पाहिजे. अँकल सपोर्ट असणं जास्त चांगलं, कारण का तुमच्या पायाला दगडधंड्यातनं जेव्हा चालतात तेव्हा पाय मुरगळण्याचे चान्सेस फार कमी, आणि आकाराने थोडासा लहान, जेणेकरून ट्रेक नंतर आपण जेव्हा शूज बॅगमध्ये टाकतो आणि स्लीपर घालतो तेव्हा जास्त जागा व्यापली जाणार नाही. आणि खरं सांगू ना, आपल्या भारतीय लोकांचे आहेत ना पाय आहेत ना असं पसरट असतात, त्याच्यामुळे शूज घेताना शक्यतो नॅरो न घेता पसरट घ्या, जेणेकरून तुमची बोटं आतमध्ये इझिली फिरू शकतात आणि आरामदायी होईल. त्याच्यानंतर शक्यतो माझं असं म्हणणं आहे की शूज घेताना ऑनलाईन घेऊ नका, दुकानात जाऊन ट्राय करून घ्या, जेणेकरून तुम्हाला आरामदायी होईल. आणि एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे नवीन शूज घालून ट्रेकला येऊ नका. ट्रेकचे शूज इतर ठिकाणी सिटीमध्ये वापरा थोडे दिवस आणि मग ट्रेकला या, जेणेकरून तुम्हाला कम्फर्टेबली ट्रेक करता येईल. धन्यवाद.